उद्धव ठाकरेंसमोर खासदार बसलेले होते. विषय होता ऑपरेशन टायगरचा. ऑपरेशन टायगर म्हणजेच ठाकरेंचे नेते, आमदार, खासदार फोडणं. एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वीच दिल्लीला जाऊन आले. त्यानंतरच या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली. उद्धव ठाकरेंचे सध्या लोकसभेत 9 खासदार आहेत, तर राज्यसभेत आता संजय राऊत हे एकमेव खासदार उरले. याच खासदारांपैकी ठाकरेंचे काही खासदार फुटणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या पक्षात चलबिचल असल्याचंही बोललं गेलं. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती. आता या बैठकीत काय घडलं याची एक इनसाइड स्टोरी बातम्यांमधून बाहेर येते. जी सूत्रांची माहिती आणि चर्चा सुरू आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांशी बोलताना विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे खासदारांना म्हणाले की सत्ताधारी नेते सांगत आहेत की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्याच भरवशावर मी ही लढाई लढत आहे असं ठाकरे म्हणाले. याच बैठकीत राज्यसभा निवडणुकीवर चर्चा झाली. सर्वात जास्त आमदार असताना ठाकरेंनी राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. त्यावर चर्चा करताना उद्धव ठाकरे म्हणाले की काँग्रेस नेते खरगे आणि चन्नीथला यांचा उद्धव ठाकरेंना फोन आला होता. त्या नेत्यांनी ही जागा काँग्रेसला द्या अशी मागणी ठाकरेंकडे केली होती. त्यावर तुम्ही थेट शरद पवारांसोबतच बोला असं त्यांना सांगितल्याचं ठाकरे म्हणाले. हे सांगताना शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी पवार यांच्यातील संभाव्य वाद आपण कसा टाळला हे सांगण्याचा प्रयत्नही ठाकरे यांनी केला. याच दरम्यान नुकत्याच निवृत्त झालेल्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली. असं बोललं जात आहे की ही नाराजी संजय राऊतांवर होती. त्यामध्ये चतुर्वेदी म्हणाल्या, राज्यसभेसाठी आधीच शरद पवारांचं नाव का घेतलं? मला याचा प्रोटेस्ट करायचा आहे. त्यांना तो अधिकार आहे का असंही त्या म्हणाल्या. त्यावर उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांचीच बाजू घेत राऊत काहीही बोलले तरी शेवटचा निर्णय मीच घेणार होतो असं उत्तर दिलं. त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी या बैठकीतून नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा आहे. हा राडा एवढ्यावरच थांबला नाही, तर एका खासदाराने थेट प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या 6 वर्षाच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या कार्यकाळात पक्षाला काय फायदा झाला असा सवालही विचारला आणि वातावरण अधिक तापलं. प्रियंका चतुर्वेदी 2019 मध्ये शिवसेनेत आल्या होत्या. पुढे 2020 मध्ये त्यांना ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवलं. त्यावेळी अनेक मातब्बर नेत्यांना डावलून खासदार त्यांना केल्याने त्यावेळी देखील चर्चा रंगली होती. तर त्यांची खासदारकी संपल्यानंतर प्रियंका चतुर्वेदीही आक्रमक झाल्या आणि पक्षातले इतर खासदार सुद्धा. याच बैठकीत आदित्य ठाकरेंबाबतही खासदारांनी तक्रार केल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंवर काही मर्यादा आहेत, पण आदित्य ठाकरे महाराष्ट्रात का फिरत नाहीत असा सवाल खासदारांनी विचारला, ज्यावर आदित्य ठाकरेंना राग आल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे एकूणच या बैठकीत गरमागरमी पाहायला मिळाली आणि खासदारांसोबत ठाकरे यांनी चर्चाही केली. संजय राऊत यांनी मात्र या सर्व अफवा असून असं घडलंच नाही असं म्हणत या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आता ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा होतीये त्या ऑपरेशन पुढे जाऊन यशस्वी होतं की काय अशी एक वेगळी चर्चा या बैठकीनंतर होते. एकूणच ठाकरेंची खासदारांसोबत झालेली ही बैठक आणि त्याच्या बाहेर येणाऱ्या या बातम्या याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.